नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे चैतेश पाटील ब्लॉगमध्ये. आता आपण निघालो आहे हडसीला. आता दुपारचे वाजलेत 12 आणि थोडा उशीर झाला आहे, पण तरी पण आपण जातो आहे. तर बघूया, एक्सप्लोर करू थोडंसं. आता मी डायरेक्ट मध्ये हे घेणार आहे, डायरेक्ट पूर्ण दाखवणार नाही, कारण ठीक आहे. आता हा रूट एकदम नॉर्मल रूट आहे आपला, म्हणजे दररोजचा रूट आहे, त्याच्यामुळे तो काय दाखवणार नाही मी. पण पुढच्या जसं सैनिक व्ह्यू असेल किंवा काही द्यायचं असेल मध्ये थोडं इन्फॉर्मेशन देऊ आपण रूटची. तर चला भेटूया आपण. आता आपल्याला पुणावलेवरून जो आता पुढचा टर्नल घे, तिथून घ्यायचा आहे आपल्याला लेफ्ट, मग सरळ रस्ता आहे. कुठं जायचं आहे? कुठलं गाणं आहे ते? लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा, पन्हाळा, बेंगळूर, गोवाण, काश्मीरला, कुठं जायचं हनीमूनला राया, कुठं जायचं हनीमूनला. काय आलं भाई, त्याला म्हणतात गाणी. द टिपटॉप इंटरनॅशनल. मराठा मोळी दिसाया साधी भोळी, स्वागतीचा भारी, बायको पाहिजे नखरेवाळी. बाई काय मराठी मुली हे वालं दुसरं कुठलं ते काय नाही काढायचं ना, गुलाबी साडी. हे दोन असे आहेत, काय म्हणतो गाणे आहेत, ज्याने गाजवलं प्रॉपर मराठी. पण स्पीडमध्ये जाणार नाही ना, ज्यांना जायचं आहे ते जाते. मला वाटत आहे मराठीमध्ये आज चला मराठीमध्ये एक ब्लॉग करूया. कसा प्रतिसाद भेटतोय मराठी माणसांचा ते बघू आपण ना जरा ब्लॉगला. काय करायचं आहे आपल्याला, सगळी लँग्वेज इंग्लिश नाही, आपल्याला गोऱ्या लोकांची लँग्वेज नाही ट्राय करायची. हिंदी वगैरे आपण ट्राय करतोय आपल्या ह्याच्यावर. मध्ये असे मराठी ब्लॉग पण आपण सिरीज करू. ग्रामदेव भैरवनाथ आपले सरसे स्वागत करीत आहे, सौजन्य सुसगाव. आता आपण पोचले सुसगावला. इन वादियों में टकरा गए हम, डा 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 डा, काफिरा सा है. ओहो, लाजवाब हो. म्हणजे हेल्मेटमध्ये काय माशी बिशी गेले वाटते. ही कशी काय गाडी एवढं खतरनाक वाटतंय ना, खतरनाक म्हणजे खतरनाक. समोर काय ते काहीतरी दिसते. लक्ष आपलं लक्ष वाचून कशी काय घेणार. इन वादियों में टकरा गए, काय लाजवाब भी है. फोटो बनता है इधर भाई, एक फोटो बनता है. इकडून आला सरळ सूस मार्गे, केक जातो राईटला, तर आपल्याला बोलायचं लेफ्ट. टर्न लेफ्ट सांगते काय व्ह्यू आहे मित्रांनो, मस्त भारी लाजवाब. गणेश मंदिर, मुखपेठ. पुढे नेकलेस कुठलं तरी असं पुढे येतोय एक, या रस्त्यालाच. हे पण आपण बघणार आहोत. गावाची फिलिंग ती गावाची फिलिंग असते. त्या फिलिंगला कोणीही करू शकत, त्या फिलिंगला तोड नाही, माहिती आहे का. किती मोठं हे करा तुम्ही, जॉब करा, किती पैसा असू द्या, पण जे गावाकडं समाधान आहे ते कुठं समाधान भेटणार नाही. आणि प्रत्येक असं म्हणजे शहरात राहतात त्यांना विचारा, गावाची काही असते. आता काय वाटतं लोकांना की चला गावाकडं काय नाही आहे, चला शहरात जाऊ, शहरात काय सगळ्या सोयीसुविधा आहेत. पण ते गावात जे तुम्हाला समाधान भेटतंय ते समाधान कुठे भेटणार नाही.
कुठे म्हणजे कुठे शोधून भेटणार नाही. त्याच्यासाठी किती पैसा खर्च केला तरी पण शहरामध्ये हो. ते जर गावाकडे येऊन जर राहिलं मग काय उत्तमच. खूप सुंदर असं स्पॉट आहे इथे सापडलं आपल्याला. इकडं खाली उतरताना गाड्यांचा एकदम खतरनाक आवाज येतो. काय ना मी आवाज पण दे रे. आपण इथे मागे बघू शकते तुम्ही हा नेकलेस. भाई आपला महाराष्ट्र पण का कमी आहे. महाराष्ट्र का पूर्ण इंडिया का आपला कमी नाही आहे. काय स्वित्झर्लंड इकडं तिकडं जायचं. इथलंच लँड बघा भाई. सह्याद्रीला एक दिवस हे करा व्हिजिट द्या मग समजेल तुम्हाला काय सौंदर्य काय असतं इथे. या सौंदर्याला तोड नाही आहे. पण आपलं कसं आहे आपलं ठेवतं आपण झाकून आणि दुसऱ्याचं बघतो वाकून. ही मेंटॅलिटी आहे आपली. हिरवा निसर्ग हा भोवतीनं जीवन सफर करा मस्तीनं. मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे. धुंद वारे ला 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 ला. नवे पंख पसरा उंच उंच लहरा. नवे पंख पसरा उंच उंच लहरा. बिरबिरणारे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे. धुंद वारे शेतीची कामं चालू आहे सध्या. आपल्याला हा राईट साईडचा टर्न दिसतोय तो राईट साईडला टर्न घ्यायचा आहे. तर मागे हे बोर्ड गेलंय. हे बोर्ड तुम्हाला दाखवतो मी. गाडी बाजूला लावतो आणि मग हे वांद्रे लोणावळा आणि काय कोमगाव. तर हे ते बोर्ड तुम्हाला दिसेल. आपण एकदा हे मारलं की ही गाडी आहे आपली. कॅमेरा ठेवलाय मी खिशामध्ये. चला निघूया. पण आपल्याला 7 किलोमीटर जायचं आहे पुढे इथून. तर खूप पावसाचं पण वातावरण खूप भारी वातावरण आहे. 7 किलोमीटर राहिलं इथून. आता पटकन मारून घेऊ 7 किलोमीटर. बघू शकताय मस्त वातावरण आहे. आता आपण आलो आहे हाडसी इथे आणि सत्यनारायण पण क्षेत्र ही कमान आहे. या कमानीमधून आतमध्ये जायचं इकडे सर पुढं. अजून 1-2 किलोमीटर पुढे जायला लागतं इथून. मित्रांनो आता आलोय आपण हाडसीमध्ये. तर हा आतमध्ये रोड आल्यानंतर पुढे हा एकदम थोडासा पॅच आहे जाण्यासाठी. चला आपण जाऊया आता. इथे जागोजागी हे लावलेत बोर्ड लावलेत कुठून घुसायचं काय करायचं काय नाही ते. तर तसं तुम्ही त्या हिशोबानुसार येऊ शकताय. तर काय प्रॉब्लेम नाही इथं यायला. दोन्ही साईडून म्हणजे इकडे पाहुणा लेफ्ट मार्गे पण येऊ शकताय आणि पिरंगुट मार्गे पण येऊ शकताय. खूप भारी व्ह्यू आहे इकडे समोर बघाल ना. धुका खूप भारी आलंय. मस्त लाजवाब वाटते. आणि हा पण खूप सिनिक व्ह्यू आहे. ते मंदिराकडे जाताना पण भारी खूप हे आहे. कॉन्सन्ट्रेशन करावं लागते पण खूप सुंदर म्हणजे वर्थ इट. इकडे आला तर तुम्हाला म्हणजे असं निराशा होणार नाही.
आणि गर्दी पण कमी. आता वरती जाऊन बघायला पाहिजे गर्दी आहे की नाही, काय विषय आहे तो. त्या हिशोबाने मला वाटत नसेल, आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी एवढी काय गर्दी असेल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळं विकेंडला म्हणजे सॅटर्डे संडेला गर्दी असणार मला इथे वाटते. कारण आता हे एक्सप्लोअर झालं आहे, रील्स लोकांनी बघून एक्सप्लोअर करायला सुरुवात केली आहे. पण आपलं नशीब आहेत, सॅटर्डे संडे आपण काय येणार नाही. मी सॅटर्डे संडे आता कुठं म्हणजे बहुतेक म्हणजे अशा ठिकाणी हे करणार, जाण्यात काय अर्थ नाही. त्याच्यामुळं सॅटर्डे संडे यायचं नाही, असं म्हणजे जायचं नाही कुठं. सॅटर्डे संडे आराम करायचा आणि इतर दिवशी निघायचं. मंदिराकडे पुढे जायला लागते वाटतं. एक मंदिर आहे. हे पण आहे, म्युझियम पण आहे इथे चांगलं, एक खूप चांगलं म्युझियम आहे ते. पार्किंग एरिया इकडे समोर आहे. चाल पहिलं मला लग्न करायची आहे. फ्री पार्किंग आहे, हे चांगलं आहे फ्री पार्किंग. भाई मी शर्ट वेट कसले घालून बेकार आले माहिती आहे का. लोक इथं प्रॉपर आले एकदम. काय झालं पण का आपण निघालेलो फिरायला. सुंदर असं वातावरण आहे. हे मग पार्किंग साईडवरून हा एवढा एरिया दिसतोय. महिन्यात 4 वेळा बाहेर असतो. खूप भारी असं झालंय. हा मंदिराच्या मागच्या साईडचं पार्किंग साईडचं गणेशाचं मंदिर आहे. इथून समोरून एंट्री करताना त्या स्तंभाच्या इथून एंट्री केल्यावर हे समोर गणेश मंदिर आहे एक. इथे दर्शनांना अवश्य दर्शन घ्या इथे. आणि हे मागे एक म्युझियम आहे समोर, स्वरूप रेस्टॉरंटच्या माग समोर हे समोर मंदिर आहे संत तुकारामांचं. आणि हे आजूबाजूचा सगळा परिसर आहे तो खूप सुंदर असा एरिया आहे. आणि व्ह्यू पॉईंट पण खतरनाक आहे इथला सगळं आजूबाजूला. वरती तुम्ही बघू शकता ते खूप एकदम भारी झालं आहे वातावरण. राहण्याची नाही, खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. आणि प्लस तुम्ही इथे पार्किंगचा काही चार्जेस नाही आहेत अजिबात, सगळं फ्री आहे. तर हे मागच्या साईडला हे गाडी येते ना मागे, तिथून आपण तिथे पार्किंग करू शकतो. बाईक पार्किंग आणि 4 व्हीलर पार्किंग दोन्ही पण पार्किंग फ्री आहेत. हेच ते फेमस फारसीचं मंदिर आहे, विठ्ठल मंदिर. तर आज आपण इथे आलेलो, तर तुम्ही इथे व्हिजिट देऊ शकता. रूट तर तुम्हाला ऑलरेडी मॅपवर भेटून गुगलवर भेटून जाईल. फक्त हडसी विठ्ठल टेम्पल टाका बस गुगलवर, तिथे तुम्हाला सगळं हे भेटून जाईल इन्फॉर्मेशन. आणि माझा पूर्ण ब्लॉग बघितला तर तिथे तुम्हाला पण तिथे इन्फॉर्मेशन भेटेल. इथे आतमध्ये व्हिडिओ काढायचा अलाउड नाही, फोटो काढायचे. त्या साईडला एक साई मंदिर आहे तुम्हाला इकडे, आणि हे मंदिर आहे ते. इथे तुम्ही वॉटर बोटिंग करू शकताय पुढं, तिथे तुम्हाला दाखवलं ते. आणि आज काय गर्दी नाही अजिबात. दादा काय सांगू शकाल काय मंदिराबद्दल? नाही ते चालू गेलो कधी असते काय चालू आहे म्हणजे संडे मंडे असं काय बंद नाही ना? नाही, एनी टाइम चालू आहे. आणि किती वाजेपर्यंत चालू असते? 8 ते 9. म्हणजे सकाळी 8 ते रात्री 9 वाजे. 8 ते संध्याकाळी 8. संध्याकाळी 8 का? म्हणजे 12 तास.
शनिवार रविवार भरपूर गर्दी राहते. शनिवार रविवार गर्दी असणार ना, कारण सुट्टी असते त्याच्यामुळं. आता ह्याच्यामध्ये वीकडेला सुट्टी हे नसतं, एवढी गर्दी वाटत नाही. आज एवढी काय लोक नाही, म्हणजे आहे गर्दी आहे पण एवढी नाही आहे. जेवढी पाहिजे तेवढी म्हणजे 2,000 गाडी राहते शनिवार रविवार. तेच ह्याच्यामध्ये असणार, वीकेंडला असणार, कारण सुट्टी असणार सगळ्यांना त्याच्यामुळे. तर इथे विकेंडला खूप गर्दी असते, म्हणजे सॅटर्डे संडेला. आज आहेत म्हणजे 15-20 गाड्या आहेत फक्त, आणि एवढी काही हे नाही आहे, कारण विकेंडला तिला सुट्टी असल्यामुळं गर्दी असणार. त्याच्यामुळं जर विकेंडला यायचं असेल तर थोडा प्लॅनिंग करून या प्रॉपर, कारण इथे रस्ता पण एवढं हे नाही आहे. म्हणजे रस्ता चांगला आहे पण गर्दी आल्यामुळे तुम्हाला माहिती आहे काय गडकिल्ल्यांवर आजकाल काय कंडिशन आहे ती. असं सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत आला तर तुम्हाला अजिबात गर्दी भेटणार नाही, म्हणजे प्रॉपर दर्शन भेटेल, फिरू शकताय तुम्ही इथे. आणि व्ह्यू लाजवाब आहे, मागचं बघू शकताय तुम्ही. मागच्या साईडला इकडे चारही बाजूला असं सह्याद्रीचं पूर्ण पावसामध्ये पूर्ण हिरवगार सगळं असतं. दर्शन करून झालंय, चाललंय आता आपण निघालोय. थोडंसं बसू इथे, खूप असं सुंदर वातावरण आहे इथे. तर तुम्ही या, विजिट करा नक्कीच या मंदिराला. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते पण कळवा. आणि काही इन्क्वायरी असेल, तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये मला कमेंट करा, मी त्याचे म्हणजे काय म्हणतो उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर लेफ्ट साईडला इकडं आहे पार्किंग एरिया, आणि इथे खाली गेल्यानंतर गणेश मंदिर आहे. इथून समोर गेल्यावर पुढं समोर गेल्यावर गणेश मंदिर, आणि इथून गेल्यावर हे समोर मला मंदिर दिसतंय हे वाला, ते आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर. तर नक्की अवश्य भेट द्या मंदिराला. आणि काय चार्जेस काहीच नाही पार्किंगचे, आणि इथे खाण्याची पण व्यवस्था आहे, पार्किंगची व्यवस्था आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, बसण्याची व्यवस्था आहे. तर मी थोडा आता आराम करतो इथे, म्हणजे बसतो एक 5-10 मिनिटे आणि मग निघू आपण. तर मित्रांनो, आता आपण झालं आपलं दर्शन घेऊन. एक थंबनेलसाठी फोटो काढला आहे मी, आणि हेच मागे मागे मंदिर आहे ते, हे वाला माझ्या मागे दिसते. आणि हे पूर्ण पठार रांग आहे मागे, इकडे ह्या साईडला पण आहे. खूप सुंदर मंदिर आहे, या विजिट द्या नक्की. आणि येताना पण खूप भारी वाटतं, म्हणजे दोन्ही साईडून, इकडून लोणावळा साईडून आला पवना साईडून किंवा इकडून पिरंगुट साईडून, तरी पण दोन्ही साईडून पण खूप सुंदर असं व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल. कारण आता हे झाले आगमन झालं आहे बहुतेक, म्हणजे झालं पूर्ण 1 महिना झाला आता. तर पूर्ण सगळीकडे हिरवगार आहे, नाही तर खाण्यापिण्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे. तर या विजिट द्या. ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा, शेअर करा, वारं खूप वाटते मागच्या साईडला. इकडून ही लायटिंग कंडिशन भारी आहे, तर नक्की विजिट द्या चॅनलसाठी. चला बाय. म्हणजे एक सांगता करतो, मला वाटतं इथेच सांगता करतो हे ब्लॉगची मी, पुढे काही शूट करणार नाही आहे. आता निघतोय, वाजले शूट करावं लागणार नाही, 3 वाजले दुपारचे. आता पुढं आपण शूट करणार नाही, एवढं आपल्याला डेस्टिनेशनसाठी गरज होतं. चला, आणि फॅमिली फ्रेंडली आहे इथे, तुम्ही बाकी ॲडव्हेंचर पण करू शकता. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.